तर विरोधी पक्षनेता व्हावा यासाठी आग्रहीच आहोत असं भास्कर जाधव म्हणतायत। विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक पद आहे असंही जाधवांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेत्याला घटनात्मक अधिकार असतात असंही भास्कर जाधव म्हणतायत। विरोधी पक्षनेत्याने घटनात्मक अधिकार वापरल्यास सरकारला त्यांची पाप बाहेर येण्याची भीती आहे असं देखील भास्कर जाधवांनी म्हटलंय। की विरोधी पक्षनेता व्हावा म्हणून जरूर आम्ही आग्रही आहोत। विधानसभेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल, याचं कारण विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक पद आहे। ते जर पदाची या ठिकाणी नेमणूक झाली तर काही हे आता ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचा आवाजच दाबला जातोय, विरोधी पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं मतच मांडून दिलं जात नाही, परंतु विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे आणि म्हणून त्या पदाला घटनात्मक अधिकार प्राप्त होतात आणि त्या अधिकाराचा वापर जर विरोधकांनी केला तर आपली अनेक पाप बाहेर येतील याची सत्ताधाऱ्यांना आणि अध्यक्षांना भीती वाटते।